खरंच आपण किती भाग्यशाली आहोत ना, आपल्याला स्वामींची सेवा करायला भेटत आहे, स्वामींच्या जवळ जायला भेटत आहे. जे स्वामींची सेवा करतात ना, ते खरंच खूप भाग्यशाली आहेत. कारण की स्वामींची सेवा प्रत्येक जण करू शकत नाही. स्वामी त्यांनाच निवडतात, ज्यांची भक्ती खरी असते, ज्यांची श्रद्धा खरी असते. आणि बघा, आता स्वामी प्रकट दिन देखील जवळ आलेला आहे आणि त्यासाठी खूप लोकांच्या सेवा चालू झालेल्या आहेत. 28 फेब्रुवारी पासूनच भरपूर जणांनी सेवा करण्यासाठी सुरुवात केली आहे. 21 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण खूप महिलांनी करायला सुरुवात केलेली आहे. त्यासोबतच लिखित नामजपाची सेवा देखील त्यांनी करायला सुरुवात केली आहे. ज्याला जशा जमतील तशा त्यांनी सेवा करायला सुरुवात केली आहे. पण जर का तुम्ही काही कारणामुळे जर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं असू द्या किंवा मग लिखित नामजपाची सेवा असू द्या करू शकत नसाल, बघा आपण संसारिक मंडळी आहोत, त्याच्यामुळे काय होतं ना, घरामध्ये लहान बाळ असेल तर महिलांना अशा सेवा करायला जमत नाहीत. कारण की स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं म्हटलं तरी लहान बाळ असतं, त्याला दूध पाजणं असू द्या किंवा त्याला झोपवणं, खाऊ घालणं, या सगळ्यामध्ये मग सारखं सारखं उठावं लागतं महिलांना. त्यामुळे त्या महिला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करू शकत नाहीत. त्यासोबतच जे जॉबला जातात ते नित्यसेवा करू शकतात, पण 1 तासाचं 1 ते 1.5 तास लागतो आपल्याला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करण्यासाठी. त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही किंवा आजारी असल्यामुळं किंवा कोणाला लिहिता वाचता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये लिखित नामजप असू द्या किंवा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण असू द्या, हे महिला करू शकत नाहीत. काही काही पुरुष जॉबमुळे किंवा आजारपणामुळे करू शकत नाहीत. आणि याच प्रॉब्लेममुळे तुम्ही जर या सेवा करू शकत नसताल आणि तुम्हाला खूप मनापासून इच्छा आहे की नाही, माझ्याकडून काहीतरी स्वामींची सेवा झालीच पाहिजे, मला देखील स्वामींसोबत एकरूप व्हायचं आहे, स्वामींची भक्ती करायची आहे, माझ्या पदरात देखील पुण्य पाडून घ्यायचं आहे, तर तुम्हाला ही सेवा अगदी साधी सोपी 5 मिनिटाची सेवा आहे, ती नक्की करायची आहे. तर सेवा कोणती ती जाणून घेण्यासाठी कशी करायची, काय नियम, सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही स्वामीचे भक्त असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करताल, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहिताल. बघा, जो कोणी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करतो ना, त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. भरपूर महिला स्वामी प्रकट दिनाचं, गुरुपौर्णिमेचं, तसंच काही महत्वाच्या दिवसाचं औचित्य साधून ना 21 दिवसाचं जमू द्या, 7 दिवसाचं जमू द्या, पण श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करतच असतात घरी, केंद्रामध्ये. कारण की हा एक असा ग्रंथ आहे ना, कोणतीही अडचण असू द्या, कोणतंही संकट असू द्या, कोणतीही तुमची इच्छा असू द्या, तुम्हाला त्यासाठी मार्ग नक्की दाखवतो हा ग्रंथ, जर तुम्ही मनापासून सेवा केली तर. आणि लिखित नामजप देखील तितकाच महत्वाचा आहे. कारण की लिखित नामजपामुळे आपल्या इच्छा तर पूर्ण होतातच, पण त्यासोबतच आपलं मन शांत ठेवण्यासाठी, मन एकाग्र ठेवण्यासाठी स्वामी लिखित नामजप सेवा ही खूप महत्वाची ठरते. पण रोजच्या कामामुळे, जबाबदाऱ्यामुळे आपण जास्त वेळ जर सेवेला देऊ शकत नसाल, स्वामी भक्तांना वाटतं की यार आता स्वामी प्रकट दिन जवळ आलेला आहे आणि मी कशी सेवा करू, मला गावाला जायचंय किंवा माझा मासिक धर्म येतोय किंवा मला सुतक आहे, काही ना काही प्रॉब्लेम येणार आहेत किंवा माझ्याकडे वेळ नाही आहे, तर मी आता काय करू, सेवा माझ्याकडून कशी घडेल, कोणती तरी सेवा घडली पाहिजे असं आपल्याला वाटत राहतं. भले ती कोणत्या इच्छेसाठी नसू द्यात, फक्त माझ्या हातून स्वामींची सेवा घडावी एवढी देखील खूप स्वामी भक्तांची इच्छा असते. आणि अशा वेळी तुम्ही कोणती सेवा करू शकता, तर बघा, या सेवेला कशाचंच बंधन नसतं. तुम्हाला सुतक असू द्या, पाळी असू द्या, विटाळ असू द्या किंवा तुम्ही कोणत्या गावाला गेलेले असू द्या, अशा वेळी देखील तुम्ही ही सेवा करू शकता. ती सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. खरंच ही सेवा खूप 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 महत्वाची आहे, आपल्याला स्वामींजवळ घेऊन जाते ही सेवा. अहो, स्वामींच्या नामस्मरणात जो दिवस घालवतो ना, स्वामी नेहमी त्याच्या पाठीशी असतात. स्वामी त्याला म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आता मला आमच्या इथे सुतक पडणार आहे, कोणीतरी खूप आजारी आहे किंवा मग
तुम्हाला असं वाटत असेल की आता कोणाची तरी डिलिव्हरी होणार आहे किंवा तुमचा मासिक धर्म जवळ आलेला आहे, अशा वेळी मी पारायणाला कशी सुरुवात करू? कारण की एकदम मी म्हणत नाहीये की असं असूच व्हावं, पण कधी कधी आपल्याला माहिती असतं की एखादं खूपच सिरियस असतं आपल्या भावकीमध्ये आणि काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो असं आपल्याला वाटतं. मग त्यावेळेस आपण जाणून बुजून तर पारायणाला सुरुवात करू शकत नाही. किंवा मग कोणाची तरी डेट संपलेली असते, आता तिची डिलिव्हरी होण्याची शक्यता असते हे माहिती असतं आपल्याला, किंवा आपल्या स्वतःचा मासिक धर्म येणारे हे माहिती असतं. अशा वेळेस आपण जाणून बुजून तर 21 दिवसाचं पारायण करू शकणार नाही. किंवा गावाला जायचं असू द्या, किंवा मग लिहिता वाचता येत नसेल, किंवा कोणतीही अडचण असू द्या लहान बाळामुळे, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जर का तुम्ही करू शकत नसाल ना, तर तुम्ही नक्की श्री स्वामी समर्थ नामाचं नामजप करू शकता. आणि हा एक लक्षात ठेवा, तुम्ही घरी आहात, कोणत्या गावाला गेलेले नाही आहात, तुमच्याकडे कुठली अडचण सुद्धा पाळी विटाळ असा काही प्रॉब्लेम नसेल ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही रोज तर देवपूजा करतच असताल आणि देवपूजा झाली की फक्त आसन घेऊन बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत, स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि मन एकाग्र करायचं आहे. मनात कोणतेही विचार येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. डोळे बंद करा, 5 मिनिटं शांत बसा, डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती, स्वामींचा चेहरा आणा आणि मग फक्त 5 मिनिटे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघा, एवढं जरी मी म्हटलं असेल ना, तरी तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती आलेली असेल. जर का तुम्ही चांगला विचार करत असाल, तुमचं मन शुद्ध असेल आणि शुद्ध मनाने जर का तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप केला ना, तर तुमच्या हातून खरंच खूप मोठी सेवा घडते हे लक्षात ठेवा. आणि ही साधी सोपी सेवा तुम्ही नक्की श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त आजपासूनच, आत्तापासूनच चालू करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.